एक दिवस माहेरी राहिल्यानंतर जाण्याची वेळ झाली होती. सकाळी छान उपीट खाल्लं. आईच्या हातचं उपीट मला खूप आवडतं. दरवेळी मी पुण्याला जाते वेळी आई मला तूप देत असते. आतापर्यंत तरी मी कधीच विकत तूप घेतलेलं नाही. सर्वांना बाय बाय केलं आणि पुढच्या प्रवासासाठी निघालो. इथून पुढे आम्हाला आमच्या नणंदबाईकडे जायचं होतं. गावाकडे आल्यानंतर सर्वांना भेटून जाणं तर गरजेचंच असतं, कारण आधेमध्ये कधी येणं होत नाही. त्यामुळे आम्ही सर्वांना भेटत असतो. आधेमध्ये भरपूर असे कार्यक्रम असतात, पण आमच्या सुट्टीच्या अभावामुळे आम्हाला काय ते स्पेंड करता येत नाहीत. म्हणून आम्ही गावी आल्यानंतर जेवढं होईल तेवढं सर्वांना भेटण्याचा प्रयत्न करत असतो. माहेरून येते वेळेस आम्ही आमच्या पप्पांचीच गाडी घेऊन आलेली होती. त्याच गाडीने इथे आलं की प्रवास करायला सोयीस्कर होतं. त्यांच्या घरी आल्यानंतर पाहिलं, देवाऱ्यावर अगदी छान टवटवीत फुलं दिसली. त्यानंतर चहा घेतला, जेवण केलं व पुढे आमच्या ताईच्या घरी जाण्यासाठी निघालो. आमच्या नणंदबाईचं घर आणि ताईचं घर अगदी जवळजवळ असल्यामुळे एकदा गेलं की दोघींच्याही भेटी होत असतात. त्यामुळे ताईच्या घरीही जाणं होतंच. ताईचं घर म्हणजे अगदी मिनी कोकणच झालं. एवढे छान छान फ्लावर्सचे झाडं तिने लावलेली आहेत. मला तरी पर्सनली फ्लावर्सचे प्लॅन्ट खूप आवडतात. वेगवेगळ्या प्रकारची ते फ्लावर्स लागलेली होते आणि सर्वात जास्त आवडीचा म्हणजे हा झुला मला खूप आवडतो. मी दरवेळी गेल्याबरोबर त्यावरच बसत असते. आता एवढ्या प्लॅन्ट्सपैकी जेवढ्या प्लॅन्ट्सच्या कटिंग मला घेऊन जायला जमतील तेवढ्या मी सोबत घेऊन जाणार आहे. आणि नारळही खूप छान लागत आहेत. ताईने मात्र तिचं घर खूप छान डेकोर केलेलं आहे, तेही मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. पण त्याआधी या झुल्यावर बसण्याची मात्र आमची बारीच लागली होती. मी झालं की पिल्लू आणि पिल्लू झालं की मी, असं आम्ही या झुल्यावर बसत होतो. ताईने तिच्या घराचा कोपरा न कोपरा अगदी छान तिच्या मनाप्रमाणे सजवलेला आहे. पिल्लूचे मात्र जिथे गेले तिथे भरपूर लाड होत असतात आणि त्यात मावशीचं घर म्हणल्यास तर विचारण्याजोगच नाही. मावशी त्याचे सर्व लाड पुरवत असते. त्यानंतर चहा वगैरे घेतला, जेवण केलं व परत मी काही गोष्टींचं शूट घेत होते, कारण हे घर एवढं छान तिने तिच्या मनाजोगं सजवलेलं आहे की मला त्याचा व्हिडिओ घ्यावासाच वाटत होता. स्पेशल म्हणजे ताईच्या घरी एक टिपॉय आहे, तो संपूर्ण काचेने बनवलेला आहे. असा विकत तरी जास्त भेटत नाही. त्यानंतर स्वामी समर्थांची मूर्ती खूप छान घेतलेली होती आणि ही कापूरदानी तर मला खूप आवडलेली आहे. लिटरली तिने स्विचबोर्डला सुद्धा डेकोरेशन केलेलं आहे. हे पाहून खूप भारी वाटत होतं. जेव्हा माझंही घर होईल तेव्हा मीही अशीच करेन. मी हे असे 1-2 प्लांट्स तिच्याकडून घेऊन आले. चला तर मग व्हिडिओला इथेच एंड करते. बाय बाय.